सांगलीमध्ये दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या एका जवळच्या साथीदाराचा निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 29 वर्षीय रोहित मैसाळे असं मृत तरुणाचं नाव असून त्याचा मृतदेह एका प्लास्टिकच्या बॅरलमध्ये कोंबून पडक्या विहिरीत फेकण्यात आला होता। मिळालेल्या माहितीनुसार रोहित मैसाळे हा मृत उत्तम मोहिते यांचा विश्वासू सहकारी होता। 26 फेब्रुवारीला रोहितचे अपहरण झाले होते आणि संशयित आरोपींचा पाठलाग करतानाचे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले आहे। रोहितचे अपहरण करून त्याची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। या खळबळजनक प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तपासचक्र फिरवत 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले, तर मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचं समजते। या घटनेमुळे सांगली परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत। विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील मिसिंग एक व्यक्ती नामे रोहित मुकेश मैसाळे हा दिनांक 26 तारखेला मिसिंग झालेला होता। सदरबाबत पोलीस ठाण्याकडे तपास चालू होता। त्या अनुषंगाने कालपासून आमची टीम दोन बालकांकडे तपास करत होती। त्या 2 बालकांनी सदर मिसिंग व्यक्तीस मारून टाकले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। सदर मारून टाकलेलं ठिकाण हे विठ्ठलनगर येथील मार्टिन शाळेच्या पाठीमागील बाजूस असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे। सदर ठिकाणी आम्ही आल्यानंतर तिथं रेस्क्यू टीम बोलवली। त्यानंतर मारून टाकलेली विहीर जी आहे त्या विहिरीतून एक बॅरेल बाहेर काढण्यात आला आणि बॅरेलमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला। तर त्या मृतदेहाची ओळख त्याचे मामा रोहित मैसाळेचे मामा यांनी तो मृतदेह ओळखलेला आहे। त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अधिक तपास करीत आहोत। NTV न्यूज मराठी, सांगली।